नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी, या सप्ताहात तुमच्या निजी जीवनात बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे मित्र सहयोगी स्वभावाचे आहेत. या व्यतिरिक्त यामुळे तुम्हाला काही बोलण्याच्या वेळी विशेष सावधान राहण्याचा सल्ला असेल, अथवा तुम्ही कारण नसताना त्यांना नाराज करू शकता. या सप्ताहात तुमचे मन आपल्या कार्यातून वेगळे आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू अधिक लागेल. अशात आपले मन फक्त आणि फक्त धैर्याकडे ठेवा आणि इतर गोष्टींना दुर्लक्ष करा, अथवा तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांवर त्यांच्या करिअरबद्दल त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून अतिरिक्त दबाव येईल, ज्यामुळे ते शिक्षणाकडे लक्ष देण्यास सक्षम होणार नाहीत. अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की जर आपले करिअर आपणच निवडली असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये. म्हणूनच ही गोष्ट स्वतः समजून घ्या आणि आवश्यक असल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यासमवेत बसून त्यांच्याशी चर्चा करा. तुमच्या चंद्र राशीने राहूच्या 9व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या मनात नकारात्मक विचार राहतील. यामुळे जर तुमच्यासोबत काही चांगलेही झाले तरीही तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहताना दिसाल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही स्वतःला बरेच चांगले आणि लाभ देणाऱ्या संधीपासून वंचित करू शकता. म्हणून आपल्या या स्वभावात सुधार करा. यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करा. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या तुमच्या 11व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने जर तुम्ही आपल्या घराने जोडलेली काही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे तर त्यासाठी हा सप्ताह बराच सामान्य राहण्याची शक्यता आहे, कारण ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सोबतच तुम्ही आपल्या घरातील कुठलाही हिस्सा रेंटने इत्यादी माध्यमानेही अतिरिक्त धन प्राप्त करू शकाल. उपाय: तुम्ही नियमित 108 वेळा ओम चंद्राय नमःचा जप करा. सिंह राशी, तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 7व्या भावात उपस्थित असल्याने हा सप्ताह तुमच्या करिअरमध्ये वृद्धी घेऊन येईल. परंतु तुम्हाला या गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो की यावेळी तुम्ही जेही काम कराल त्याला चांगल्या प्रकारे समजून घ्या. याच्या व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी आणि सिनियर्स सोबत बोलायचे असेल तर ते स्वतः बोला, कुणाच्या माध्यमाने नाही, कारण तेव्हाच तुम्ही आपले उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात तुमच्या राशीतील बऱ्याच शुभ ग्रहांची उपस्थिती व त्यांचा प्रभाव तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुसार परीक्षेत अंक प्राप्त करेल. अशात कठीण मेहनत करा
आणि गरज पडल्यास आपल्या शिक्षकांची मदत घ्या. ही गोष्टही सर्वजण जाणतात की निसर्गाने तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्तम बुद्धी दिली आहे. त्यात तुम्हाला या गोष्टीचा सन्मान करून याचा भरपूर वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी आपली उरलेली वेळ खराब न करता काही उत्पादकीय कार्य करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही विवाहित आहे तर तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या 10व्या भावात उपस्थित असण्याने तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी होईल. म्हणून या गोष्टीला घेऊन एकटेच सामोरे जाण्याऐवजी आपल्या साथीसोबत या मुद्द्याला घेऊन काही चर्चा करू शकता. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्ही आपल्या कुठल्या निर्णयाला घेऊन आपल्या कुटुंबाला समजावण्यात अयशस्वी राहाल. यामुळे तुम्ही त्यांना आपल्या विरुद्ध तर करालच, सोबतच तुमच्या या निर्णयाला घेऊनही तुम्हाला कुणाचेही सहयोग मिळणार नाहीत. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नम मंत्राचा जप करा. कन्या राशी, करिअर आणि पेशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढ उतारापासून आराम मिळू शकेल. कारण ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्याशित घटना घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. जर तुम्हाला पूर्वी आपल्या समस्यांना समजण्यात समस्या येत असेल तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या धैर्याच्या प्राप्तीसाठी आधीपेक्षा जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे. या काळात शंका आहे की तुमच्या मार्गात बऱ्याच समस्या येतील, परंतु जर तुम्ही त्या वेळात धैर्याने प्रत्येक काम केले तर तुम्ही प्रत्येक समस्येतून निघण्यात यशस्वी होऊ शकता. जर तुम्ही कॉफी किंवा चहाचे शौकीन आहे तर दिवसा 1 कपपेक्षा अधिक सेवन तुमच्यासाठी या सप्ताहात हानिकारक ठरू शकते. खास करून जर तुम्हाला हृदय संबंधित काही समस्या आहे तर कॉफी पिऊ नका अथवा डॉक्टरांकडे जावे लागू शकते. तुमच्या चंद्र राशीने केतूच्या 1ल्या भावात विराजमान होण्याने या आठवड्यात आपल्या समोर एखादी व्यक्ती नवीन योजना घेऊन आपल्याला नवीन कराराचे फायदे दर्शवू शकतात. अशा परिस्थितीत कोणतेही मूर्ख काम करू नका. घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळा, कारण त्यातून तुम्हाला अपेक्षित फायदा मिळणार नाही. कार्यस्थळी या सप्ताहात तुमच्या विरुद्ध बऱ्याच मजबूत गोष्टी षड्यंत्र करत आहेत. म्हणून असे पाऊल उचलण्याने तुम्हाला बचाव केला पाहिजे. यामुळे त्यांचा आणि तुमचा सामना होईल, कारण यामुळे तुम्ही स्वतःला अत्याधिक तणावग्रस्त करू शकता, ज्याचा नकारात्मक प्रभाव कौटुंबिक जीवनातही पडेल.
उपाय, तुम्ही बुधवारी बुध ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.